नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमची कोणी फसवणूक केली आहे का? सरकारी नोकरी लावतो किंवा ऑनलाईन तुमची कोणी नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली आहे का? आणि तुम्हाला माहीत नाही की याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई काय असते? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या विरुद्ध कायदेशीर कारवाई काय असते. तर यामध्ये तुम्ही दोन प्रकारे आपली तक्रार नोंदवू शकता. एक म्हणजे तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही सविस्तर माहिती देऊन त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करू शकता. यामध्ये IPC चे कलम 420 तुमची फसवणूक केली आहे व IPC चे कलम 406 तुमचा विश्वासघात केला आहे यानुसार तुमची तक्रार नोंदवून घेतली जाते व त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते. तर आणि ह्याच्यामध्ये तुमच्याकडे पुरावे काय काय असायला पाहिजेत. तर याच्यामध्ये तुमच्याकडे पुरावे पहिलं म्हणजे कॉल रेकॉर्डिंग्स किंवा व्हॉट्सअप चॅट्स किंवा तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेले ID किंवा त्याची रिसिप्ट किंवा तुमच्याकडे स्क्रीनशॉट असले तरी चालेल. असे असेल तर तुम्हाला प्रोसिजर सोपी जाईल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर काय करायचं. तर यामध्ये तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर तुम्ही महाराष्ट्र पोलीस सायबर सेल्सकडे तक्रार नोंदवू शकता आणि याविरुद्ध तुमची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जर तुमची तक्रार घेत नसेल तर तुम्ही तुमच्या ज्युरिस्डिक्शनमधील न्यायालयात जाऊन अशा व्यक्तीविरुद्ध किंवा अशा संस्थेविरुद्ध कायदेशीर प्रायव्हेट कंप्लेंट न्यायालयामध्ये दाखल करू शकता आणि ह्यामध्ये तुम्ही तुमच्या वकिलांचीही मदत घेऊ शकता. तर याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे की तुम्ही जेवढ्या लवकर तुमची तक्रार नोंदवाल तेवढ्या लवकर तुमची प्रोसिजर लवकर स्टार्ट होईल आणि अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवणे खूप गरजेचं आहे, कारण समाजामध्ये याविरुद्ध अवेअरनेस होतो आणि लोकांची फसवणूक होण्यापासून बचाव होतो. धन्यवाद.